पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला 6वा अध्याय चालू आहे. त्यातही कुंडलिनी योगाच्या संदर्भामध्ये माऊलींचं जे स्वतंत्र विवेचन आहे ते विवेचन आता आपण पाहतो आहोत. त्या विवेचनामध्ये आपण ज्या ठिकाणी येऊन पोहोचलो तिथे आता आपली ओवी बरोबर ना खूप 250. हां बरं हो हो आपल्या ओव्या ते तैसे पिंडाचे नि आकारे हां ते कळाची की अवतरे वरी त्वचेचे नि पदरे पांघुरली असे. तर या ठिकाणी आता लक्षात आलं असेल तर आपण त्या एका प्रक्रियेपाशी येऊन पोहोचलो की जिथे चंद्र अमृताचं तळं जे आहे ते कलंडलं आहे आणि त्या कलंडलेल्या त्या चंद्र अमृताच्या तळ्यातलं अमृत जे आहे ते ती कुंडलिनी जगदंबा ती जी शक्ती आहे तिचं जे मुख आहे ते मुख विस्तारलं आहे आणि त्या विस्तारलेल्या मुखामध्ये ती शक्ती म्हणजे वरची अमृतरूपी शक्ती ते अमृत त्या देहामध्ये म्हणजे त्या कुंडलिनीमध्ये पूर्ण भरतं आहे. तेणे नातके रस भरे. जसा एखाद्या नळीमध्ये रस भरावा, एखादं नरसाळं जसं असतं तर नरसाळ्यात जसा रस भरत राहावा तसा तो भरतो. तो सर्वांगा माझी संचर आहे. तो साऱ्या देहामध्ये संचारतो म्हणजे पसरतो. जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू. आणि जो प्राणवायू आहे, प्राणपवन म्हटलंय त्याला, म्हणजे जो प्राणवायू आहे तो जिथल्या तिथे मुरून जातो. याचा अर्थ संबंध शरीरामध्ये हा रस पसरतो, तो सर्वदूर भरून राहतो आणि त्या भरून राहिलेल्या त्या रसामध्येच तिथे असलेला जो प्राणवायू आहे तो त्याच्याशी एकरूप होतो असं त्यांना म्हणायचं आहे. ते प्राणपवनू तातलिये मुसे मेण निघोनी जाय जैसे कोंदली राहे रसे ओतलेली. त्याचप्रमाणे इथे म्हणाल्या तापलेली जर मूस असेल तर त्या तापलेल्या मुशीमध्ये जे मेण असतं आकाराकरता घातलेलं तर ते जे मेण आहे ते तापलं की मेण निघून जातं. परंतु त्या मुशीचा जो आकार आहे तो आकार जसाच्या तसा राहतो, त्या आकारात फरक पडत नाही. तसंच म्हणाले तैसे पिंडाचे नि आकार आहे. पिंड म्हणजे कोणाचा आकार? आपला देहाचा आकार. तैसे पिंडाचे नि आकारे ते कळाच का अवतरे. ती कळा ते तेजच जणू काही अवतरतं, तर ते तेजच जणू काही त्यामध्ये राहतं. तैसे पिंडाचे नि आकारे ते कळाची का अवतरे
वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे. आता सर्व देहामध्ये फक्त ते तेज भरून राहिलेलं आहे, जे चंद्र अमृताच्या तळ्यातून कलंडून खाली आलेलं अमृत, या कुंडलिनी जगदंबा शक्तिरूपिणी त्या शक्तीच्या ठिकाणी ते तेज आलं. ते तेज सर्व शरीरामध्ये भरून राहिलं. ते जिथे सर्व दूर भरून राहिलं आहे, म्हणजे अशी कडबरही जागा नाही की ते भरलं नाही आहे, पण जिथे जिथे ते जसं जसं भरलं आहे तसा तसा तिथला प्राणवायू तिथेच आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की प्राणवायूच्या सहित त्या ठिकाणी ते तेज किंवा ते अमृत भरून राहिलं आहे. म्हणजे प्राणवायू आणि चंद्र अमृताच्या तळ्यातलं अमृत या दोन गोष्टी एकमेकांशी बरोबर जोडलेल्या आहेत. आता लक्षात काय घ्यायचं आहे, प्राणपवन म्हणजे देहाला चैतन्य देणारं जे वेगळं श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून येणारं, म्हणून त्यांनी प्राणपवन असं म्हटलंय की शरीराला चेतना देणार, म्हणजे शरीराला चैतन्य देणारी जी शक्तिरूपिणी कुंडलिनी आहे, आता तिच्याशी ते अमृताच्या तळ्यातला अमृत एकरूप झाले. म्हणून हा जो देह आहे तो जो प्राणाच्या पातळीवर चालतो किंवा प्राणाच्या माध्यमातून चालतो, त्याच्याऐवजी आता तो प्राण आणि ते चंद्रामृताच्या तळ्यातलं अमृत हे दोन्ही एक आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणायचं की आम्ही घेतो तो श्वासोच्छ्वास आणि असलेलं जे चैतन्य प्राणाच्या रूपाने, ते चैतन्य आता कसं झालंय, अमृत रूप झालंय. त्याला अमृत जे सिद्धी झाली असं म्हणून की अमृताची सिद्धी झाली, म्हणून तो त्या अमृत सिद्धीनी युक्त आहे. तैसे पिंडाचेनी आकार आहे. मग सबंध शरीराचा आकारच त्या तेजानी धारण केलाय. कळाची का अवतरे, ते तेजस त्या रूपाने अवतरतं. वरी त्वचेचेनी पदरे, त्याच्यावर ही जी त्वचा दिसते आहे, हा जो आपला आकार दिसतोय तो काय आहे, ती जणू काय पातळ त्वचा पांघरली, जणू वरून सदरा घातलाय किंवा अंगरखा घातलाय, वरून काही देहावरती घातलाय. ते अगदी पातळ त्वचेच्या रूपाने आहे. नाही तर आतमध्ये त्या अमृताच्या शिवाय, त्या चैतन्याच्या शिवाय आत दुसरं काही नाही. म्हणून ते पुढे म्हणतात की अवतरे वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे. जैसी आभाळाची बुंथी, ज्याप्रमाणे आभाळाला ढगांचं पांघरुण येतं, करुणी राहे गभस्ती, आणि त्या आभाळामध्ये सूर्याला त्या ढगांच्या मागे झाकोळावं लागतं. मग फिटली या दीप्ती धरू नये. मग मात्र म्हणाले जेव्हा त्या ढगांचं पांघरुण निघून जातं तेव्हा सूर्याचं तेज काही आवरतं का, ते सर्व दिशांनी सर्व बाजूंनी फाकलेलं असतं. आणि त्याप्रमाणे तैसा आहाच वरी कोरडा, म्हणाले वरवर असणारा देहावरचा कोरडा कार त्वचेचा असे पातवडा. शरीरात वरच्या बाजूनी जे आता आपल्या आजच्या भाषेत बोलायचं तर जी ड्राय स्किन झालेली आहे, ही त्वचा जी कोरडी झाली आहे, त्यांचं म्हणणं असं या संबंध त्वचेला एक पातळ असं कोरडेपण आलेलं आहे. आता हे आहाच वरी कोरडा, वरच्यावर असलेलं जे कोरडेपण आहे, त्वचेचा असे पातवडा, त्वचेचं अगदी असं पातळ आवरण आहे, असा पातळ पापुद्रा आहे. तो पापुद्रा तो झडोनी जाय कोंडा जैसा होते, जसा कोंडा निघून जातो तसं तो झडतो. त्यामुळे आतली कातडी जी आहे ती उजळून वर येते. त्यामुळे आपल्याकडे पूर्वीसुद्धा डाळीचं पीठ अंगाला लावा, नंतर आंबे हळद, नंतर चंदन, ह्यासारख्या गोष्टी एकत्र करून त्याचे शरीराला जेव्हा मर्दन करत असत तेव्हा शरीराची जी वरची, ज्याला डेड स्किन म्हणतो आता आपण, मृतवत झालेली जी त्वचा आहे ती निघून जाते. तसं त्यांनी म्हटलं की संबंध देहावरच्या त्वचेचा एक पातळसा पडदाच निघून जातो. मग काश्मीराचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंब. काश्मीर म्हणजे केशर. मग काश्मीराचे स्वयंभ म्हणजे मूर्तिमंत, ते कसे आहेत, स्फटिकासारखेच आहेत.
त्या केशरासारखेच आहेत. काही ठिकाणी केशर शब्द वापरला आहे, काही ठिकाणी त्याचा अर्थ स्फटिक पण घेतला आहे. का रत्नबीजा निघाले कोंब, किंवा रत्नाचे बीज म्हणजे रत्नाचा आकार कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात असलेला, लहान असेल मोठा असेल. रत्न ज्या रूपामध्ये आता बीज शब्द वापरला आहे. बीज केवढंही असू शकतं, चांगलं वाटाण्याचंही असू शकतं, डबल बीचंही असू शकतं, आणि बारकेचं मोहरीसारखं खसखशीसारखं असंही असू शकतं. पण त्यांनी म्हटलंय की इथे त्वचेचा की रत्नबीजा निघाले कोंब, त्या रत्नाच्या बीजाला जणू कोंब निघाले, अशी अवयव कांतीची भांब तैसी दिसे. त्याप्रमाणे सगळं जे शरीर आहे त्या सगळ्या शरीराच्याच ठिकाणी अशी एक शोभा देहाला निर्माण झाली. कांती उत्तम झाली आहे. आतलं जे तेज आहे त्या उत्तम कांतीमुळे बाहेर फाकतं आहे, आणि जणू काही हे शरीर म्हणजे आपले अवयव म्हणजे बोट आहेत, हात आहे, पापण्या आहेत, डोळे आहेत, केस आहेत, सगळा जो देह आहे तो जणू देह म्हणजेच एखादं रत्न आहे, आणि त्या रत्नबीजाला फुटलेले हे कोंब आहे, जे हात पाय वगैरे असं इतकं त्याचं रूप देखणं दिसतं. अवयव कांतीची भांब तैसी दिसे, म्हणजे आमच्या शरीरामध्ये जे अवयव आहेत त्या अवयवाची जी कांती आहे त्या कांतीची शोभा अशी दिसते. म्हणजे ते ओतलेलं जे अमृत आहे ते अमृत त्या कुंडलिनी आणि प्राशन केल्याबरोबर ही शक्ती आणि त्या अमृताचं तेज, ही तेज म्हणजे शक्तीच आहे, त्या दोन शक्ती एकरूप होतात, आणि त्या जेव्हा एकरूप होतात तेव्हा त्या देहाला अमृतत्वाची प्राप्ती जणू करून देतात. जणू ते देह त्या देहाला त्यांनी आता विलक्षण तेजस्वी बनवले. आता ते जे तेज आहे ते तेज कशाखाली झाकलंय, आमच्या यावरच्या कातडीखाली झाकलंय. आतमध्ये सगळं तेजच आहे, वरून फक्त असणारी त्वचा आहे. आता ती त्वचा तीही किती सुंदर आहे, तर ते म्हणतात की त्या त्वचेचं देखणे पण इतकं आहे की त्या त्वचेतून वेगवेगळे अवयव आहेत. आता हात मनगटापासून पुढे पाहिलं तर तळहात, बोटं हे सगळं दिसेल. तर म्हणाले तिथपर्यंत पाहिलं तर दंड आहे, भुजा आहेत, असं सगळं एक 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 हात आहेत पूर्ण, असा एक 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 अवयव जर विचारात घेतला तर ते म्हणतात या प्रत्येक अवयवाची शोभा कशी, ते किती देखणे आहेत. तर जणू काही रत्नाला बीज, त्या रत्नबीज जे आहे त्याला जणू कोंब फुटली, की जसं एखादं बीज आपण जमिनीमध्ये टाकलं आणि त्या बीजाला जर अंकुरित व्हायला लागलं तर त्याला जसे बारीक बारीक कोंब येतात, पण ते कोंब किती देखणे दिसतात, ते किती नाजूक असतात. त्या मूळ बीजापासून जे निर्माण होतं त्याचं किती सुंदर असं नाजूक असं अत्यंत तेजस्वी. बघा आपण चिंचोक्यामधून निघालेला जो अंकुर आहे तो कसला तेजस्वी दिसतो, अगदी नुसता तळपत असल्यासारखा दिसतो. कितीतरी अंकुरातनं येणारी पहिली पानं ही अशी नुसती तेजस्वी असतात. आपल्याला एरवीसुद्धा पाहताना त्याचं तेज लक्षात येतं. त्यांनी सांगितलं इथे की असं रत्नाला आता अंकुर फुटला, जे रत्न पुन्हा त्या झाडाला निर्माण व्हावं तसं अंकुर फुटून निर्माण व्हायचं, तर रत्नाला आधी तेज किती, आणि त्या तेजाला अंकुर फुटला म्हणजे त्या कोळिकेचं तेज आणखीन किती, अशी म्हणाले त्या योग्याची कांती. आता आपण योगी शब्द वापरू, पण कुंडलिनीमुळे शरीरामध्ये होणारा जो बदल आहे तो बदल अशा प्रकारचा आहे. आता म्हणून पुढे ते सांगतात अवयव कांतीचे भांब म्हणजे शोभा. आता हे पुढे जोडायचं, रत्नबीजा निघाले कोंब, अवयव कांतीची भांब, अवयव आणि कांतीची जी शोभा आहे किंवा अवयवाच्या कांतीची जी शोभा आहे तैसी दिसे, अवयवांची शोभा अशी दिसते. ना तरी संध्या रागीचे रंग, नाहीतर म्हणाले संध्याकाळच्या वेळी आकाशामध्ये जशी रंगांची उधळण झालेली असते, काढून वळिले ते अंग, जणू काही ते सूर्यास्ताच्या वेळेचे जे रंग आहेत तेच रंग काढून घेऊन त्याच रंगापासून या योग्याचा देह बनवला आहे का, असा मोठा हलका सुंदर सुवर्ण कांतीचा तो देह असतो. आपण बघतो, आपण उगवता सूर्यही बघतो, मावळता सूर्यही बघतो.
उगवतीच्या वेळी आकाशावरची अरुणप्रभाही पाहतो आणि मावळतीच्या वेळची ती अशी सोनचाफ्यासारखी सोनेरी प्रभाही बघतो. तर त्यांनी सांगितलं तसा ना तरी संध्या रागीचे रंग. त्यांनी काही असं एकच म्हटलं नाही, संध्याकाळचे, संधिकाळचे रंग आहे. म्हणजे संधिकाळचा रंग सकाळच्याही वेळी रात्र संपून सूर्य उगवताना तांबडं फुटलं म्हणतो तसं तो तांबडा रंग, तो सकाळची ती अरुणकांती वेगळीच आहे. तर ती अरुणकांती आणि संध्याकाळची, जेव्हा संध्या याचा अर्थ जर आपल्याला संध्याकाळ असाच घ्यायचा असेल तर ती संध्याकाळची जी कांती, संध्या रागीचे रंग, संध्याकाळच्या वेळचे रंग काढूनी वळिले ते अंग. त्या योग्याचा देह ते रंग काढून जणू वळलेत. त्याचे शरीर जे आहे ते जणू त्याच्यापासून निर्माण झालंय की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. का म्हणाले? आपली अंतर्ज्योती, म्हणजे समर्थांनी दासबोधामध्ये तिचा सारखा उल्लेख केला आहे आणि त्याला त्यांनी जीवनज्योती, जीवनकळा असं नाव. तर जी हृदयामध्ये किती प्रकाराने चैतन्य प्रकट होतं? नादबिंदू कला ज्योती. नादाच्या रूपानेही आमच्या ठिकाणी चैतन्य प्रकट होतं. बिंदू रूपानेही ध्यानामध्ये त्याचं स्वरूप प्रकट होतं किंवा ते चैतन्य दिसतं, प्रत्ययाला येतं. कला, कलेच्या रूपानेही, जे चंद्राची कला असते तसंही ते चैतन्य प्रत्ययाला येतं. आणि ज्योती म्हणजे साक्षात अंतरंगामध्ये असणारं जे परमात्मत्व तत्व आहे ते ज्या तेजस्वी रूपात आहे ते त्याचं तेजस्वी रूप कसं समजावं? ज्योतिरूप समजावं. म्हणून त्याला जीवन ज्योती असं म्हणतात की जीवन जी आम्हाला प्रदान करते ते जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे जीवन ज्योती. तर ते आत्ता इथे आपल्याला सांगतायत की आतमध्ये असणारी, अंतरात असणारी त्या चैतन्याची ज्योत ती जशी असते, आता ती काय आपण पाहिली नाही. आता त्या पाहणाऱ्यांनी त्या ज्योतीला चंद्रासारख्या कलेमध्ये पाहावं का? ज्योत म्हटल्यानंतर आपण एवढीच कल्पना करू शकतो की ती सोनेरीच असणार, ती काही पांढरी असणार नाही, ती चंद्राच्या प्रकाशासारखी चंदेरी असणार नाही, ती सोनेरीच असणार. कारण ते तेज आहे, त्यामुळे ते तेज, ती दीप्ती ही नेहमीच सोनेरीच विचारात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की अशी ती जी ज्योती आहे ती अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. निर्वाळिले प्रत्यक्ष पाहायला मिळाले. ती जी आंतरज्योती आहे, म्हणजे आतमधल्या ज्योतीचं सुद्धा नुसतं ज्योती म्हणून नाही म्हणत ते, त्या ज्योतीला सुद्धा एका ठिकाणी एकत्र आणलं आहे. त्याचे लिंग म्हणजे त्याचं सूक्ष्म एकत्र आणून त्याला एकत्रित गठ्ठा करून त्याला त्या लिंग रूपामध्ये, म्हणजे त्याच्या सर्व गुणविशेषासहित एका ठिकाणी आकर्षित करून जर सौंदर्य प्रकट झालं, ते सार होऊन, घट्ट होऊन, जवळ येऊन, घनरूप होऊन, आता आपल्याला त्याची कल्पना करायला पाहिजे की एक ज्योत आहे अशी, आणि त्या ज्योतीमध्ये ती लालसरही छटा असते, केशरी असते, वरच्या बाजूला अशी थोडी कधीतरी जशी जांभळटकडे काळपटकडे जाणारी छटा असते. त्या प्रत्येकाची एक वेगळी वेगळी हे आहे, धारणा आहे, रूप आहे. तो ती जी ज्योत आहे त्या ज्योतीला आपण देवापुढे दिवा लावतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला अनेक रंग दिसतात. तर आता त्यांनी सांगितलं की ती ज्योत असेल अशा अनेक रंगांनी युक्त, पण म्हणाले तशी ज्योत नका कल्पना करू. त्या ज्योतीचं लिंग म्हणजे त्या ज्योतीला एकत्रित केलं आहे. ते कसं एकत्रित केलं आहे? तिच्या सगळ्या गुणवैशिष्ट्यासहित. मग जसं आपण लक्षात घ्यायचा तर स्थूल देह आणि सूक्ष्म देह. सूक्ष्म देहाला काय आपण म्हणतो? लिंगदेह. त्याच्या ठिकाणी काय आहे? त्यातलं प्रत्येक सूक्ष्मपण एकत्र झालेलं आहे. स्थूल देहामध्ये काय आहे? ते सगळं आविष्काराला आलं आहे. तर म्हणाले त्या आंतरज्योतीचं सुद्धा आविष्काराला आलेलं रूप घेऊ नका, त्याचं सूक्ष्म रूप घ्या. त्याचं प्रत्यक्ष ती व्यक्ती म्हणजे
त्या आंतरज्योतीच्या की आंतरज्योतीचे लिंग निर्वाळिले, म्हणजे जणू काही ते प्रत्यक्ष झालं, नुसती आंतरज्योत नाही. त्या ज्योतीचं सुद्धा अत्यंत सूक्ष्म असून त्या सगळ्या तिच्या गुणवैशिष्ट्यांसहित जणू त्या योग्याच्या रूपाने प्रकट झालाय. कुंकुमाचे भरीव, सिद्धरसाचे ओतीव, मज पाहता सावेव शांतीची ते. अले कुंकुमाचे भरीव म्हणजे काय? केशराचं भरीव म्हणजे अंतर्बाह्य केशर भरून राहिलंय, तर कसा रंग निर्माण होईल? तर तसा रंग आहे कुंकुमाचे भरीव. भरीव म्हणजे घनभूत भरीव. त्यानंतर सिद्धरसाचे ओतीव, मला अमृत आहे. सिद्धरस म्हणजे अमृत. त्या अमृताची जणू मूसच आहे, अमृतच आहे केवळ. जे सिद्धरसाचे ओतीव, मज पाहता सावेव. मला ते पाहिल्यानंतर असं वाटतं की प्रत्यक्ष शांतीच आकार घेऊन आलेली आहे. हा देह म्हणजे दुसरं काही नाही, कमाल कमाल शांत आहे. म्हणजे आपण त्यांनी जसं शेवटी वर्णन केलंय ना, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. सज्जनांचं वर्णनच त्यांनी असं केलं. त्यांच्या डोळ्यापुढे तीच भूमिका आहे. तेज कसं आहे? सूर्यासारखं आहे. जे मार्तंड जे तापहीन आहे, तेज आहे पण ते तापहीन आहे. आणि चंद्रमे जे अलांछन, चंद्राच्या ठिकाणी असणारा जो दोष आहे, तर तो कलंक, तो मात्र यांच्याकडे नाही, तो दोष मात्र नाही. असे जे सज्जन, असं त्यांनी जे वर्णन पसायदानात केलंय, तसंच इथे म्हटलंय की साक्षात तेजाचं ओतीव रूप आहे, सिद्धरसाचे ओतीव. आणि मला कसं वाटतं म्हणाले, ते कुंकुमाचे भरीव, हे मी काव्य म्हणून लिहिलं. आता मला काय वाटतं, मज पाहता, मी पाहू गेलो तर, मला जर ते दिसलं तर, मला ते कसं दिसतं असं म्हणायचं तर, सावेव शांतीची ते. त्यांचं जे रूप आहे ते म्हणजे शांतीचं प्रत्यक्ष अवयवानी प्रकट झाली आहे. म्हणजे थोडक्यात शांतीनीच प्रत्यक्ष आकार घेतला आहे. म्हणजे ते म्हणजे मूर्तिमंत शांती, ते म्हणजे मूर्तिमंत ओतलेले त्या शांतीचं असं भरीव रूप आहे. ते आनंद चित्रीचे लेप, ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थावले जैसे. ते आनंद चित्रीचे लेप, ते म्हणाले काय आहे? आनंद रूपी चित्र आहे. कल्पना केली की आनंद हेच जणू चित्राच्या रूपाने आकारलंय, म्हणून आनंद रूपीचे चित्र. तर त्या ठिकाणी आनंद चित्रीचे म्हणजे आनंद रूपी, आपण आतमध्ये कंसात घालू शकतो की आनंद रूपी ते चित्र आहे. त्या चित्राचे लेप म्हणजे रंग. त्या आनंदाला जे रंग असतील ते रंग, ते नातरी म्हणजे ते त्या केवळ आनंदाचे रंगरूप आहेत. याचा अर्थ काय झाला माहिती का? यांनी प्रत्येक जो दृष्टांत दिला आहे तो त्या दृष्टांताच्या अत्यंत सूक्ष्म स्थितीत नेऊन ठेव. त्याची अत्यंत म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री नाही म्हणता येणार, कल्पनेमधला जो एक रिफाईंडनेस आहे त्याच्यामध्ये अत्यंत मुलायम, अत्यंत सफाईदार, अत्यंत कोमल, अत्यंत कल्पनेनी असणारा हळुवार, असं सगळे जे शब्द वापरता येतील ते सगळं त्याच्या ठिकाणचं रूप आहे. कसा आहे तो? असं नुसता कमळाची पाकळी आहे, त्या पाकळीच्या नाजूकपणापेक्षा नाजूक. ब्रह्मकमळाची पाकळी घेतली तर ती कशी आहे? अगदी पारदर्शी, मुलायम. तिला धक्का जरी लावला त्या पाकळीला तरी त्या पाकळीचं सौंदर्य जाईल. पण त्या पाकळीचे रंग कसे? तो जो पांढरा रंग दिसतो, किंचित तांबूस रंग त्याच्यात दिसतो, कोणताही रंग त्याच्यामध्ये जो आपल्याला प्रत्ययाला येतो, काय देखणेपण आहे, त्याचा आकार पण किती देखणा, तो पांढरेपणा पण किती देखणा, त्याचं नाजूकपण पण किती. तसं ते म्हणतात की आनंद रूपी चित्र, म्हणजे एखादं चित्र काढलं, कारण त्याला रंग वापरायला पाहिजेत म्हणून पुढे रंग शब्द वापरला आहे.
तर म्हणाले त्या आनंदाचं चित्र काढलं. तर आनंदाच्या चित्रामध्ये काही तर रंगछटा येतील. तर त्या आनंदाच्या चित्रामधल्या रंगाच्या छटा आनंदाचं चित्र नाहीच, त्याच्या पुढं नेलं. हे कुठं नेलं माहिती आहे का? किंवा ही काय पद्धत आहे? पतंजलींनी त्यांच्या समाधीपादामध्ये आलंबनांच्या पद्धती सांगितल्या आहेत. त्या पद्धती ह्या अत्यंत सूक्ष्म आहेत. आपण त्या सूक्ष्मतेची कल्पना नाही करू शकत. त्यातलं एक मी नेहमी माझ्यापुरतं लक्षात ठेवायला घेतलंय, वीतराग विषयम वा चित्तम. हे एक सूत्र आहे की वीतराग विषय, वीतराग ज्यांच्या अंतःकरणामधनं आसक्ती पूर्णपणे निघून गेलेली आहे, असे जे सत्पुरुष आहेत, असे जे श्रेष्ठ पुरुष आहेत, योगी आहेत, संत आहेत, वीतराग विषय म्हणजे असा विषय की ज्याच्या ठिकाणापासून कुठल्याही प्रकारची आसक्ती निघूनच गेलेली. आता वर्णन करायचं तर कोणाचं करावं लागेल? मानस सरोवराचं. करायचं वर्णन तर कोणाचं करावं लागेल? कैलासाचं. कारण त्या ठिकाणी त्या कैलास पर्वताला, त्या ठिकाणी त्या मानसाच्या जलाला आसक्ती स्पर्शतच नाही. का स्पर्शत नाही? कारण तो विषयच आसक्तीच्या पलीकडचा. इथे एक सूत्र काय? वीतराग विषय म्हणजे जो विषय आहे तो पूर्णपणे आसक्तीच्या पलीकडे आहे. का? कारण ते ब्रह्मदेवाच्या मानसापासून निर्माण झालेलं जग. ब्रह्मदेवाच्या मानसाच्या ठिकाणी कसली आसक्ती? त्यामुळे त्या जलाच्या ठिकाणी कसली आसक्ती आहे? कोणतीच आसक्ती नाही. आणि त्यामुळे आसक्ती रहित असलेलं असं ते मानसाचं जग. जे नेहमी माणसं म्हणतात, आम्ही तिथे गेलो की आम्हाला काहीतरी जाणवतं, कुणाला भय पण वाटतं, कुणाला तिथे थांबवत नाही, काही काही लोक ओरडायला लागतात, असा पण अनुभव घेणारे लोक आहेत. आणि खूप प्रसन्नतेचा अनुभव घेणारे लोक आहेत. काही कल्पना करून जे काही मनामध्ये धरलेलं असेल, संकल्पित असेल, ते सुद्धा तिथे साकार होताना दिसतं. कारण का? की तो वीतराग विषय आहे की तिथे कोणत्याच गोष्टीचं आकर्षण नाही आहे. ते पूर्णपणे वैराग्याने युक्त असल्यामुळे त्या ठिकाणी विकारच संभवत नाही. विकार रहित असल्यामुळे माणसाचा जो विकार तो त्याचा विकार. कारण माणूस आपलाच विकार प्रतिबिंबित पाहतो, त्याचं प्रतिबिंब पाहतो, त्याच्या विकारांचं प्रतिबिंब पाहतो. कैलास तसाच आहे. कैलासामध्ये सुद्धा तिथे कुठल्याही प्रकारचं आसक्त होणं नाही आहे. कारण भगवान शंकर हे त्या स्थितीमध्ये तिथे बसलेले, जे निरासक्त आहेत, ज्यांचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे काही मिळवणं, कशाची अपेक्षाच नाही आहे, पूर्णपणे वैराग्यशील आणि पूर्णपणे आध्यात्मिक पातळीवरती परिपूर्ण अवस्थेला असलेले आणि अखंड ज्ञानामध्ये राहून ज्ञानाचंच प्रसृतीकरण करणार. त्यामुळे तिथे विषय काय? काही नाही. तर जर आमचं अंतःकरण आता कसं व्हायला हवं? पतंजली म्हणतात आमचं अंतःकरण जे आहे ते वीतराग विषय, त्यांनी आपल्याला आलंबन म्हणून, आधार म्हणून ध्यानाला, समाधीला कशाचा घ्यायचा आहे? त्या मानसाच्या जलाचा नाही, त्याच्या आकाराचा नाही, त्याच्या लाटांच्या नादाचा नाही, तर त्याच्या ठिकाणी असलेलं जे पूर्ण निरासक्त असणारं, म्हणजे अगदी पतंजलींच्या शब्दात पुन्हा परवैराग्य, हे जे त्या ठिकाणी आहे त्याची कल्पना करा. आणि ती कल्पना करून जे निर्माण होतं ते ध्यानाला आलंबन म्हणून घ्या. आता काय घेणार आपण आणि काय कल्पना करणार आपण त्याची? तसंच पुढचा विषय सांगितला की हा विषय झाला वीतराग विषय वा किंवा चित्तम, चित्त घ्या. की प्रभू रामचंद्रांचं अंतःकरण आहे, पूर्ण निर्मल आहे. त्या अंतःकरणामध्ये जरुरी करता सुद्धा नाही, कशा करता सुद्धा नाही, तिथे कोणत्याच प्रकारचा आसक्तीचा भाव नाही, तिथे कोणत्याच प्रकाराने काही मिळवायचं नाही. आणि त्यामुळे जे आहे ते अगदी गंगेसारखं निर्मल आहे, पवित्र आहे.
असं जे अंतःकरण आहे, वीतराग चित्त आहे त्यांचं. आता वीतराग विषय आपण आत्ता बघितला, वीतराग विषयम वा चित्तम. तर ते जे रामाचं चित्त आहे, ते जे रामाचं, म्हणजे राम का, आता त्यांच्या इतकं निर्दोष व्यक्तिमत्व आपण कुठून समोर आणायचं, म्हणून आपल्या डोळ्यापुढे रामाची कल्पना. त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या ज्या विशुद्ध भावना आहेत, की वडिलांच्या विषयीचं प्रेम किंवा पितृधर्म जो त्यांच्या अंतःकरणात वास करतो, तो कसा आहे, तो पूर्णपणे शुद्ध आहे, तो पूर्णपणे विकाररहित आहे, तो पूर्णपणे निस्वार्थ आहे, तो पूर्णपणे निखळ आहे. त्याला काहीही कशाचाही स्पर्श नाही. धर्म केवळ त्याच्या मूळ रूपामध्ये त्यांच्या अंतःकरणात पितृधर्म म्हणून राहतो. राजधर्म त्याच्या मूळ निर्दोष स्थितीत त्यांच्या अंतःकरणात राहतो. त्यांचा ठिकाणचा असणारा पतिधर्म तोही त्यांच्या अंतःकरणामध्ये निखळ रूपामध्ये राहतो. असं त्यांचं अंतःकरण कोणताही विषय घेतला तरीसुद्धा त्यांचं अंतःकरण निर्मळच आहे. त्यांचं अंतःकरण कसं आहे, वृत्तीने व्याप्त नाही आहे. म्हणजे आता समजा आपल्याला असं आपण कल्पना केली की आता आपल्याला ध्यानाकरता त्यांच्या चित्ताचा विषय घ्यायचा आहे, तर त्यांचा चित्ताचा विषय घेताना आपल्याला काय करावं लागेल, त्या चित्ताचा कोणता तरी एक गुणधर्म घ्यावा लागेल. पतंजली म्हणतात याच्याहीपेक्षा सूक्ष्म गेलात तर या प्रत्येक धर्मामध्ये असणारं त्यांचं चित्त वेगवेगळं विचारात घेऊ नका, तर त्याच्या मुळाशी त्या चित्ताचा ची जातकुळी काय असेल, त्या चित्ताचा मूळचा पोत काय असेल आणि त्याची सात्विकता किती असेल. कारण आता आम्ही देहधारी आहोत म्हणून सात्विकाची भाषा बोलायची, नाही तर सात्विक शब्दाच्या पलीकडे ते जेव्हा निष्कल आहे, निर्मळ आहे, तेव्हा त्याच्या पलीकडे. तर ते जे पलीकडे असणारं चित्त आहे, ते त्या चित्ताचं ते स्वरूप हेच ध्यानाचं आलंबन. आता कुठून घेणार आम्ही, कुठून कळणार आम्हाला, अवघड आहे. पण माऊलींचं हे वर्णन तसं आहे, म्हणजे दृष्टांताची कमाल आहे इथे. त्यांनी जे दृष्टांत दिले तिथे आपण मागचेही पाहिले, हेही पाहिले तर आपल्या लक्षात येईल. मग काश्मीराचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंब, अवयव कांतीची भांब तैसी दिसे. कसा देह आहे, कशी कांती आहे, काय रूप आहे, त्याच्यात सगळं आलं. आपण कल्पना करू शकतो. अवयवांची कांती त्या एका शब्दामध्ये अंतर्बाह्य निर्माण झालेलं त्या शक्तीचं आणि एकत्रित आलेल्या कुंडलिनी जगदंबेची शक्ती आणि चंद्र अमृताच्या तळ्यातलं अमृत, या दोघांच्या एकत्रीकरणानंतर जे देहाचं झालं ती प्रक्रिया आपल्याला सांगता येते. तर म्हणाले अवयव कांती तशी दिसते. पुढे ना तरी संध्यारागीचे रंग. आता बघा किती सूक्ष्मतेकडे गेले. आता आपण जे पाहिलं पतंजलींनी म्हटलेलं ते आता काय म्हणतात, नाहीतर असा विचार करा की संधिकालामध्ये असणारे जे रंग आहेत, सकाळच्या संधिकालातले वेगळे आहेत, संध्याकाळच्या संधिकालातले वेगळे आहेत. प्रत्येकाला संध्याकाळचा संधिकाल आवडेल असं नाही, सगळ्यांनाच सकाळचा संधिकाल आवडेल असं नाही. कुणाचं मन त्या मावळत्या सूर्याच्या ठिकाणी अधिक रमतं, कुणाचं मन त्या उगवत्या सूर्याच्या ठिकाणी अधिक रमतं. ज्याचं मन ज्या रंगाशी रमेल तो घेईल. माऊली म्हणते सकाळच्या संध्याकाळच्या रंगाचं सौंदर्य आणि संध्याकाळच्या म्हणजे मावळतीच्या रंगाच्या ठिकाणी असणारं सौंदर्य, ते दोन्ही एक केलं तर त्याच्या पलीकडे जो सौंदर्याचा आविष्कार निर्माण होईल. म्हणाले कल्पना करा. आणि ते सांगतात काढूनी वळिले ते अंग. तिथं नाही थांबत ते म्हणतात त्याच्यातलं दोन्हीतलं उत्तम एकत्र करून बनलेला जो रंग आहे तो रंग घेतला आणि तो रंग घेऊन त्यांनी काय केलं, त्या रंगातून काढूनी वळिले ते अंग आणि त्याच्यामधून देह निर्माण केला, देह बनवला. कशातून, त्या संध्याकालच्या रंगामधून तो देह घडवलाय. म्हणजे आता सगळं आपण मगाचपासून म्हणतोय तो ते की त्या देहाची कोमलता, त्या देहाचं सामर्थ्य, त्या देहाचं तेज, त्या देहाचं वैशिष्ट्य सगळं कळतच जाईल की कसं घोटीवपण आहे, कसा गोडवा आहे. आता बघा ज्ञानेश्वर माऊली जी काही
पाहिली आपल्याकडे, आपण असं म्हणतो की ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराजांनी जे दर्शन घेतलं माऊलींचं, माऊलींच्या समाधीच्या इथे, ते रूप त्यांनी साकार केलं. म्हणजे ते अंध होते पण ते त्यांनी चित्रित केलं आणि ते चित्रित करून जे ठेवलं ते रूप आम्ही माऊलींचं धरतो, अशी एक धारणा आहे आपल्याकडे. आणि समजा हे जे काही रूप आपल्याला बघायला मिळतं, आज आपण जे रूप पाहतो ज्ञानेश्वर माऊलींचं, आपल्या लक्षात येईल की तो साधा फोटो असतो, कुणीतरी काढलेला असतो. फोटोवरून त्या लक्षावधी त्याच्या प्रती झालेल्या असतात, पण त्या प्रतीतलं तेज मावत नाही. आपल्याला त्या फोटोत सुद्धा तेज जाणवतं. म्हणजे हे एक योग्यांचं जे वैशिष्ट्य आहे. कुणी ज्ञानेश्वर घ्या, तुकाराम महाराज घ्या, नामदेव महाराज घ्या, त्या प्रतिमेला सुद्धा एक तेज आहे. त्यात आता अलीकडच्या काळामध्ये आणखीन एक लक्षात येतं म्हणजे अक्कलकोट स्वामी. अक्कलकोट स्वामी महाराजांचा कोणताही फोटो घ्या, त्या फोटोमधनं तेज बाहेर येतच राहतं. त्या फोटोला एक तेजच आहे. काय त्यांचं वैशिष्ट्य आहे आपल्याला काही कळत नाही. ते निर्माण करणाऱ्याचं, तो फोटो बनण्याचं, का त्या संतांनी आपलं सामर्थ्य ठेवण्याचं. पण इथे त्यांनी तसं म्हटलंय की कुठला तो फोटो कुणी काढला, कुणी घेतला, पण तो फ्रेम केला, पण तो जसा तेजस्वी दिसतो तसं ते सांगतात की हे सगळं इतकं तेजस्वी दिसतं की त्या तेजस्वीपणाला म्हणाले काही सांगता येत नाही की त्याचं स्वरूप कसं आहे, ते किती सूक्ष्म आहे. तसे संध्या रागीचे रंग काढून वळिले ते अंग, की आंतरज्योतीचे लिंग निर्वाळिले. ही आंतरज्योत म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. त्या परब्रह्माचं त्या शक्तीशी जोडलं गेलेलं रूप आहे. पण त्या आंतरज्योतीचं सुद्धा घनीभूत रूप आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, तो परमात्मा जो खरा प्रकट सुद्धा नाही आहे, पण इथे तो शक्तीशी एकरूप होऊन आपल्या सगळ्या गुणवैशिष्ट्य लक्षणांसहित त्या ठिकाणी गोळा झाला. आणि तो कोणाच्या ठिकाणी गोळा झाला आहे, त्या योग्याच्या ठिकाणी गोळा झाला. म्हणजे आपण फक्त डोळे मिटून ती ओवी आपल्याच कल्पनेने समजून घ्यायला, कारण आपल्या डोळ्यापुढे कशी येईल ती. कारण बोलणाऱ्याला काही त्याच्या शब्दात एवढं आणता येत नाही, त्याला काही तेवढं शब्दात मांडता येत नाही. आणि त्यामुळे आपण त्याची कल्पना केली तर आपल्यालाच तो विषय समजतो. म्हणून ते म्हणतात की हे कुंकुमाचे भरीव. दुसरं सांगतो म्हणाले, केशराचं तेजस्वी पण काय कमी आहे. तर तो केशरी रंग किंवा तो केशर जो भरीवपणाने त्याचा देह जणू केशराचाच बनला आहे, असं जर समजलो. सिद्धरसाचे ओतीव, अमृताची साक्षात मूर्ती आहे, असं तर म्हणाले मी इतक्या प्रकाराने आपल्यापुढे वर्णन करतोय. हे सगळं मी केलेलं वर्णन आहे म्हणतात ते. आता ते कुणाला दिसलं म्हणून केलं, कुणाला वाटलं म्हणून केलं, का जे दिसलं म्हणून केलं. माऊलींनी जे पाहिलं, निवृत्तीनाथांच्या ठिकाणी त्यांनी जे पाहिलं, थोर सत्पुरुषांच्या ठिकाणी त्यांनी जे पाहिलं ते वर्णन केलं. असं जर आपण म्हणालो तर आता ते म्हणतात हे सगळं इतरांनी पाहिलेलं, इतरत्र दिसलेलं, मला जाणवलेलं, ज्याचं वर्णन करावं अशा व्यक्ती, मी पाहिलेल्या व्यक्ती, ते म्हणाले तर तुमच्या पुढे मी सांगेनच. पण मला काय वाटतं ते सांगतो. मला वाटतं की साक्षात शांतीच त्यांच्या रूपाने अवतरली आहे. म्हणजे एका वेळी कसं शेवटच्या पसायदानामध्ये सुद्धा तो विषय येतो. म्हणजे त्यांच्या अंतःकरणातला भाव आपल्याला समजून घ्यायला की इथे सुद्धा त्या तेजाचं वर्णन आहे. कुंडलिनी जगदंबा आणि साक्षात अमृताचं एकत्र झालेलं ते तेज आणि त्या तेजानी उजळून निघालेला तो देह आणि संबंध आतलं त्याचं शरीर, त्याच्यावरचा पातळ, त्या त्वचेचा पातोडा, तो सुद्धा निघून गेला म्हणा. तो सुद्धा पहिला पातोडा निघून गेला आणि जे दिसतं आहे ते काय आहे त्याचं वर्णन त्यांनी केलं. म्हणून पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊ की चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन म्हणून म्हटलंय ते, कारण त्यांना त्यांच्याच परंपरेतले योगी दिसतात सर. त्याच योग्याचं वर्णन केलंय की ज्याच्या ठिकाणी फक्त चंद्राची शीतलता आहे, नाहीतर शांतीचे सावयव होणार नाहीत. शांतीचेच अवयव घडले
हा अवयवानी निर्माण झाला आहे, पण केवळ शांतता आहे. असं केवळ शांतीचं रूप पुन्हा आपण पुढे जाऊन पाहिलं तर नाथ महाराज त्यांच्याच परंपरेमध्ये एकनाथ तसेच आहे. केवळ त्यांना शांती ब्रह्म असंच योगीच आहेत, नाथ संप्रदायीच आहेत, म्हणून नावच एकनाथ आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी सुद्धा जे सामर्थ्य आहे योगाचं, या योगाच्या सामर्थ्याची ही सगळी चुणूक आहे. ते सांगतात पुढे, ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप. म्हणाले जे ब्रह्मसुख आहे, जे ब्रह्मप्राप्तीच्या आनंदातून मिळणारं सुख आहे, त्याचं साक्षात हे रूप आहे. त्यांना पाहिलं की बस झालं. ब्रह्माला पाहण्याचा आनंद त्यांना पाहूनच मिळणार आहे. म्हणाले महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप थावले असे. म्हणाले थावले असे, मोठं तरारलंय. म्हणाले थावले म्हणजे बळावलंय, म्हणजे चांगलं सगळ्या बाजूनी शाखा पल्लवांनी ते अगदी भरगच्च भरलंय. तरु कशाचा? संतोषाचा. म्हणजे योगामध्ये योग्याच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या लक्षणांचं वर्णन केलंय त्या त्या लक्षणाला माऊलींनी साज चढव, आणि साज चढवून तो कसा दिसतो योगी, हे सगळेच गुण त्याच्या ठिकाणी आहेत. म्हणूनच तो इतका श्रेष्ठ योगी झाला आहे. तर आता इथे ते म्हणतात की संतोष तरुचे रोप आहे कसा? वृक्षासारखा नाही आहे, कोमल आहे, एखाद्या रोपासारखा. रोप थावले जैसे, पण असं नुसतं भरगच्च भरलेलं आहे. जसं आपण हिल स्टेशन्सवर बघतो की जिथे हवा शुद्ध आहे, नंतर चांगल्या प्रकारे बगीचा सांभाळला आहे, एवढी एवढी छोटी छोटी गुलाबाची झाडं असतात, रोपं असतात एवढीशी, पण त्या एवढ्याशा रोपाला 40-40, 50-50 फुलं, आणि सगळी पानं शेवटपर्यंत कोळी, ते रोप अगदी कोळं, आणि ती सगळी फुलं इतकी भरगच्च भरलेली की जशी वागतायत, आणि त्याला एक मुळात कोवळेपण आहे. आणि म्हणून ते इथे सांगतात आपल्याला की म्हणाले हे जे संतोष तरुचे रूप, इथे वृक्ष नाही केला, वडाचा वृक्ष नाही मांडला, त्याला असा नाही केला, त्याला इतका कोमल ठेवला आहे की संतोष तरुचे रूप थावले जैसे, बळावलंय, चांगलं फोफावलंय, आणि आपल्याला ते तेवढ्याच ठिकाणी किती वाढू आणि किती नाही असे अनेक धुमारे फुटून त्यांनी त्याचं वैभव प्रकट केले. तो कनक चंपकाचा कळा, तो सोनचाफ्याचा कळा आहे. आणि कळा का म्हटलं पुन्हा? आता हल्ली आलाय बघा सोनचाफा, जो हायब्रिड आलाय, एवढं फूल येतं हल्ली, आणि ते चांगल्यापैकी टिकतं. आपल्याकडे ती सोनचाफ्याची जी कळी, ती कळी एवढी छोटी असते, एवढीच असते, आणि आपलं जे मूळचं म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं सोनचाफ्याचं फूल आहे ते चांगलं एवढं असतं. पण हल्लीचं फूल एवढं काढलंय, त्याची कळी जी सुंदर आहे, त्याला वासही खूप छान आहे, पण तरीसुद्धा एवढा मोठा कळा आहे. तसं ते म्हणतात की हा देह म्हणजे सोनचाफ्याची कळी कसं म्हणावं, हा देह म्हणजे कनकचंपकाचा कळा. आणि म्हणून म्हणाले की अमृताचा पुतळा, पुन्हा एकदा तोच दृष्टांत की साक्षात अमृतच त्या रूपाने प्रकट झालं आहे. नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. आणि म्हणाले इथे कसं आहे, सासिन्नला मळा म्हणजे अगदी बहराला आलेला मळा आहे. सगळं त्याच्यामध्ये जे जे म्हणून काही पेरलंय ते सगळं चांगलं फळाला आलेलं आहे असा. पण ते काय पेरलंय? कोवळीक, अत्यंत कोवळा, अत्यंत कोवळा. म्हणजे कोवळिकेचा गुणधर्म आपल्याला कुणाच्या चरित्रात दिसतो? स्वामी स्वरूपानंदांची. देह कोमल, सगळी काया कोमल. एखाद्या, मी आता म्हटलं तसं की त्या ब्रह्मकमळाच्या पाकळीसारखा देह, त्या देहाला काही कमेरी कापूस सुद्धा नाही असा देह. तो रंग. दुसरा देह कोणाचा? चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू जरा इतिहास जमा म्हणून आपण अगदी अलीकडच्या काळात की ज्यांचं दर्शन आपणही घेऊ शकलं, की त्यामुळे त्यांचं देह काय, ती कोमलता काय, त्या शरीराला त्या कोमलतेने इतकं व्यापलेलं होतं की ते शरीर फारसं इकडे इकडे जात येत सुद्धा ते ना.
त्या शरीराला शरीर म्हणून टिकवण्याकरता सुद्धा त्यांना दुसऱ्याचा स्पर्श लागायचा. म्हणजे देसाईंच्याकडे आपले ते स्वरूप लॉजवाले बाबू देसाई आहेत, तो लहान मुलगा सगळ्यात. भाऊ नेहमी इथेच असायचे मंडईतल्या दुकानामध्ये, त्यांना त्यांचा व्यवसाय करावा लागायचा, मुलांना मदत करावी, तसं कुणी नसे आणि हा लहान. तर त्यांनी बाबू देसाईंना एकच काम, स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलं होतं की तो एकच गोष्ट करायची, ती म्हणजे माझ्या इथे यायचं, फक्त कुठेही बोट लावून ठेवायचं. का? कारण ते इतका कोमल देह आणि तो इतका भगवंताशी एकरूप झालेला की जर ह्या लौकिकातल्या कशाचा स्पर्श जर त्यांनी धरला नाही चैतन्याचा, कारण नाही तर गादीचा स्पर्श आहे, टेबलाचा स्पर्श आहे, चैतन्याने धरायचं म्हणजे वृत्ती. कारण जो धरतो त्याच्या अंतःकरणात वृत्ती आहे की नाही, तर त्याच्या वृत्तीमुळे ही देहवृत्ती जागृत राहील. कारण त्याची देहवृत्तीवर नाहीच आहे. म्हणजे अलीकडच्या काळात एवढे मोठे योगी होऊन गेले म्हणून हे सगळं वर्णन आपल्याला पचवणं शक्य आहे. नाही तर आपण म्हणून हे कुठे असं होतं का? असं कधी शक्य आहे का? स्वरूपानंदांनी शक्य करून दाखवलं, वासुदेवानंद सरस्वतींनी शक्य करून दाखवलं. योगानंदांचं पण ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, योगानंदांचं चरित्र पाहिलं तर योगानंदांनी सिद्ध करून दाखवलं. अगदी या 100 वर्षातली मंडळी आहे की ज्यांनी हा योगाचा आपल्याला एक मोठा प्रॅक्टिकल अनुभव म्हणतो, प्रत्यक्ष अनुभव म्हणतो, तसा दिलेला आहे या लोकांनी. कारण त्यांना पाहणारी माणसं आहेत, जे आता नाही राहिली पण तरीसुद्धा होती. स्वरूपानंदांना तर पाहणारी माणसं आहेतच. नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा, त्यांना सांगितलं की किती आम्ही तुम्हाला वर्णन करून सांगू. आणि कोळी 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 किती बहराला आलेली कोळी, इतकं कोवळं की तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही असं त्या कोवळिकेचं सौंदर्य आहे. हो का जे शारदीयेची बोले, शारदीयेची ये बोले, चंद्रबिंब पालाळे, का तेजची मूर्त बैसले आसनावरी, का जे शारदीयेचे ओले. शरद ऋतूमध्ये असणाऱ्या चंद्राच्या चांदण्याचा जो ओलावा आहे, ओले जे एक स्निग्धपण आहे. ओलावा म्हणजे काय? त्याच्या सगळ्या गुणांसहित घ्या, म्हणजे त्याची स्निग्धता विचारात घ्या, त्याची शुभ्रता घ्या, त्याचं सौंदर्य घ्या, याचे अनेक गुण की त्याच्यामध्ये असणारा जो मनुष्य प्राण्याला अमृतासारखा लाभदायी असणारा गुण आहे, तसा हा जो योगी आहे ते म्हणतात तो कसा आहे? शरद पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्याच्या स्निग्धतेसारखं, त्याच्या ओलाव्यासारखा ओलावा याच्या ठिकाणी, जणू काही तो ओलावाच आहे की काय असा हा आहे. बोले चंद्रबिंब पाल्हेले, काय झालं म्हणे? चंद्रबिंबाला आता पुन्हा शरदीयेचे चंद्रबिंब, त्या चंद्रबिंबाचं सौंदर्य काय वर्णन करावं, पण ते म्हणतात त्या चंद्राच्या बिंबाला सुद्धा टवटवी आली. आता ते चंद्रबिंब टवटवीत झालं तर किती सुंदर दिसेल, असा म्हणालाय हा सुंदर आहे. चंद्रबिंब पाल्हेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी. आणि त्यांना आसनावर बसलेलं पाहिलं तर असं वाटतं की साक्षात तेजच त्या ठिकाणी आकार घेऊन बसलेलं आहे. तैसे शरीर होये, योग्याचं शरीर तसं होतं. जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये. आता झालं आपण इतक्या वेळा पुन्हा पुन्हा का उच्चारलं, पक्क करतच पुढं जायचं. कारण का? कुंडलिनी चंद्र पिये म्हणजे ती कुंडलिनी जगदंबा जी मूलाधार चक्रावरती आपल्या कंधावर उभी आहे, त्या कंधावर उभी असलेली आपलं मुख असं पसरून उभी आहे. आणि ती उभी राहिलेली कुठपर्यंत आहे? सुषुम्ना. अजून सुषुम्नेपाशीच आहोत आपण, इथूनच आता ती वर ते तिने दिलं त्या नळीतून. तो जो रस आहे तो रस त्या चंद्रामृताच्या तळ्यामधून त्या सुषुम्ना नाडीमधून तिच्या मुखात पडला आहे. तिने जे वाचलेलं मुख आहे कसं आहे, जणू काही एखादी नळी आहे, नरसाळ आहे, त्या नरसाळ्यातनं तो रस आला. तो रस कुठपर्यंत भरला? त्या संबंध शक्तीमध्ये भरला.
आणि तो संबंध भरला हे कशाचं प्रतीक सांगितलं की संबंध देहात भरला. त्या कुंडलिनीने जेव्हा स्वीकारला संबंध देहात तो भरला. जेव्हा ती शक्ती आणि ते अमृत जेव्हा एकत्र झालं तेव्हा आता आमच्या सामान्य प्राणवायूंनी आमचा देह जे चालवणं आहे त्याच्याकरता त्याला वेगळं गतिमान व्हायची गरज नाही. श्वास घेणार आहे हां, आपण ते विसरायचं नाही की त्याचा श्वासोच्छ्वास त्याचा अभ्यास ह्याच्याही पुढे चालणारच आहे. पण आत्ता जो प्राणवायू आहे म्हणजे ज्या ज्या वेळी अभ्यास चालू असेल त्या त्यावेळी जेव्हा प्राण आणि अपानाचा उपयोग केला जात असेल त्या त्यावेळी तो जो प्राण जे चैतन्य जे सृष्टीतून वातावरणातून घेतलं जातं ते चैतन्य सगळ्या शरीरभर पसरतं. कारण सगळ्या शरीरात आपल्या प्राण खेळतोय. तर ते जेव्हा सगळ्या शरीरामध्ये पसरतं तर म्हणाले आता ही कुंडलिनी जगदंबा अमृत प्यायलेली तिने काय केलं, तो प्राण तिथल्या तिथेच जिरवला. म्हणजे आता प्राण जिरून जातो. अपानाचं काम संपलंय ना, ते आपण विसरायचं नाही. कारण आता अपान वर आला, आता त्याला खाली काम करायला उरलं नाही. मग तो वर आला त्याच्याबरोबर काय काय संपलंय, एक पृथ्वी तत्व संपलंय, एक आप तत्व संपलंय. अजून तेज तत्वाची भाषा पूर्ती करत नाही, संपल्याची. प्राणाची भाषा करताय पण कशी करतायत, प्राण संपलाय म्हणत नाही. पण प्राणाचं जे तेज आहे श्वास घेतल्याबरोबरच ते कुठे राहत आहे, शरीरात जिथल्या तिथे तो प्राण जिथे देहवर पसरतोय त्या ठिकाणी तो प्राण तसाच राहतोय. आणि ही कुंडलिनी जगदंबा आपली शक्ती जी आहे तिथे सारखी पसरती. म्हणजे श्वास घेतो तेव्हा काय होतं, श्वास घेतो तेव्हा तो बाहेरची ऊर्जा घेतो. ते बाहेरची ऊर्जा आणि आतली कुंडलिनी जगदंबेने दिलेलं ते जे अमृतमय असं शक्तीचं रूप, त्यामुळे त्याचा देह कसा झाला म्हणाले, आपल्या कल्पनेच्या पलीकडे बदलला. आपल्या कल्पनेच्या पलीकडे तो प्रकट झाला. म्हणून पुन्हा पुन्हा एकदा मागचं लक्षात ठेवायचं. आता ते म्हणाले तैसे शरीर होये जे वेळी, त्यावेळी काय होतं म्हणाले, कुंडलिनी चंद्र पिये. जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये त्यावेळी ते शरीर, तुम्हाला आम्ही आता पुढे वर्णन करू म्हणाले. ते केव्हा असं होतं की जेव्हा कुंडलिनीने अमृताचा प्राश घेतला आहे. मग देहाकृती बिहे कृतांतुगा, मग त्याच्या देहाला तर यमराज घाबरायला लागतात. यम आता त्याच्या देहापर्यंत येऊ शकत नाही कारण देह चैतन्यमय झाला. म्हणजे आता काय झालं, आता हा आमचा कालचा विषय होता दासबोधामध्ये, किंवा आम्ही ते प्रारब्ध आणि प्रयत्नवादाचा विषय चालला. तिथे तो महाकारण देहामध्ये, जेव्हा महाकारण देह ब्रह्मांडाचा आणि महाकारण देह मानवाचा, मानवाचा महाकारण देह आणि ब्रह्मांडाचा महाकारण देह, हा योगी आता राहील कुठे, हा योगी त्या महाकारण देहाच्या पलीकडे आहे. कारण त्याला ते कुठल्याच देहाचा आश्रय घेण्याची आता जरूर राहिली नाही. आता तो कसा झाला, सिद्ध बनला. कशाने सिद्ध बनला, अमृतानी. तो केवळ अमृतमय झाला. आता त्याला जीव धरून महाकारण देह नावानी त्या जीवानी त्या अवस्थेत जाण्याची स्थिती राहिली नाही. मग काय राहिलं, मग निखळ चैतन्य. हे निखळ चैतन्य फक्त त्यांनी काय केलं, आत्तापर्यंत बाहेर वर दिसतोय, देहात दिसतोय तोपर्यंत खोळ घातली आहे, पातळ अशी त्वचेची. नाही तर आत काय आहे, नुसतं चैतन्य. हाही महाकारण देहामध्ये राहतो. म्हणजे फरक काय सांगूया आपण, हा योगी आणि हा भक्त, सॉरी, हा भक्त, याच्यात फरक काय. हा भक्त जेव्हा महाकारण देहामध्ये राहतो तेव्हा तो एक वृत्ती घेऊन राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असं. आम्ही वैकुंठात राहतो, कुणाकरता राहतो, कुणाबरोबर राहतो, आम्हाला भगवंताचा सहवास पाहिजे. आम्ही वैकुंठामध्ये त्या भगवंताच्या लीलांमध्ये रममाण होणारे आहोत. काय घेतलंय त्यांच्या अंतःकरणात, अगदी विशुद्ध आहे, पण एक भक्ती नावाची
वृत्ती आहे. त्या महाकारण देहामध्ये भक्ती ही वृत्ती आहे. इथं काय आहे? इथे हा योगी त्या सबंध ब्रह्मांडामध्ये वावरत असतो. पण तो जरी वावरत असला तरी सुद्धा नाही 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 त्याचा नाही त्रास झाला. मला आतूनच हुळहुळलं जरा. तर त्यांना ना वावरता येतं त्या सबंध ब्रह्मांडात. पण वृत्ती ठेवावी लागते का? नाही. वृत्ती कोणाकरता? वृत्ती आली की देह आला. ते त्या सबंध ब्रह्मांडाच्या महाकारणामध्ये फिरत असताना, आता आपल्याला काही त्या ब्रह्मांडाच्या महाकारणाची चर्चा नाही करता येणार कारण भलतीकडेच जाईल विषय, पण तो ब्रह्मांडाच्या मूलभूत स्थितीत एवढं आपण म्हणू की जी मूळ प्रकृती आहे त्या प्रकृतीशी जोडलं जाऊ, किंवा जे निर्माण झालं महत् आणि अहंकार म्हणून त्याच्या ठिकाणी वृत्ती रहित फिरतो. म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात, म्हणून त्यांना दिक्कालाच्या अतीत म्हणतात. आणि भक्त काय करतो? फरक आहे. ब्रह्मसूत्रकारांनी त्याच्यावर फार चांगली चर्चा केली. भक्ताला तो ती वृत्ती घेऊन राहतो, तो अनंत काळपर्यंत राहू शकतो. पण त्याला जर वाटलं की भगवंता आता मला पुष्कळ झालं, आता मला तुझ्याशी एकरूप व्हायचं, तर तो एकरूप होऊन जातो. आणि हा जो योगी येतो याला यातलं काहीच करायला लागेल. त्याला वृत्ती नाही, त्याला काही नाही. ते केवळ चैतन्य आहे आणि ते केवळ चैतन्य कार्यरत आहे. जे आपण जसं मागे बोललो की नाही की त्यांच्या समाधीमधून त्या अंतराळामध्ये गेलेला अंतरिक्षातला तो जो अंतराळवीर आहे, त्या वीराने त्याच्याकडे दिलेले जे अक्षांश रेखांश आहेत ते बघताना तो म्हणाला की या ठिकाणाहून मला वरती प्रकाश येताना दिसतोय. हे कोणतं स्थान आहे? हे कुठून येत आहे? तर तेव्हा त्याला कळवण्यात आलं की हे पृथ्वीवरचं महाराष्ट्र आहे, हा भारतामधला. त्या महाराष्ट्रातलं पुणे, त्या पुण्यातलं आळंदी, त्या आळंदीच्या इथून हा प्रकाशाचा झोत तुला अवकाशामध्ये वर येतोय. माऊलींना काय तिथं जाऊन बसायला लागलं का की ह्याला प्रकाशाचा झोत दाखवायचा आहे, आता मला समाधीत बसलं पाहिजे आणि इथून जसं आम्ही सोलर फोकस करतो तसा त्यांनी तिथून फोकस केला? काही नाही. ते त्याच्या इथं सुद्धा अंतराळात असतील, कुठेही असतील, कुठल्याही ठिकाणी असण्याची सुद्धा त्यांना गरज नाही. पण त्यांना वाटलं की जगाला जी मधून मधून चुणूक दाखवावी लागते ती आत्ता दाखवली पाहिजे असं वाटलं आणि ती दाखवली. त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं आकाररहित नाही. हे जे सिद्ध पुरुष आहेत, हे सिद्ध पुरुष सबंध सृष्टीमध्ये भ्रमण करत राहतात. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला शहाणं करण्याचा ठोकर द्यायला जात नाहीत. ते तिथे प्रेमानेच भरलेले आहे. त्यामुळे ह्यानी वाईट वागलं याला शिक्षा करा नाही, याला शहाणं करा. म्हणजे आत्तासुद्धा आम्ही इथे आहोत, आत्तासुद्धा आम्ही खंडीवर चुका करत असतो, पण भगवंतानी आमच्या हृदयामध्ये एक फार चांगल्या रूपामध्ये आमच्या ठिकाणी तो राहतो. हृदयामध्ये निरुद्ध चित्त ज्याला म्हटलेलं आहे, किंवा निरुद्ध आमच्या ठिकाणच्या असलेल्या वृत्ती, चित्ताची निरुद्ध अवस्था, त्या ज्या वृत्ती आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत ना आपल्याकडे, की क्लिष्ट आणि अक्लिष्ट, योग्य आणि अयोग्य वृत्ती आहे. तसंच चित्ताच्या ठिकाणी सुद्धा दोन प्रकारांनी चित्त कार्य करतं. आणि ते कार्य करत असताना आमच्या देहामध्ये एक निरुद्ध वृत्ती ठेवलेलीच आहे. आमच्या देहाला माझा स्वभाव आहे, मी रागीट आहे, मी तापट आहे, मी खोटं बोलते, मत्सरी आहे, हे सगळं देवाला बघवत नाही. देव म्हणतो अरे अरे काय हिचं वाटोळं होत आहे. आमच्या आतला असणारा जो आमचा आवाज आहे ना, ते जे निरुद्ध चित्त आहे ना, ते आम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतं हे असं करू नको, मनात असा विचार आणू नको, अशा प्रकारे व्यवहार करू नको. असं जेव्हा ते सांगतं, ते का सांगतं की बाबा रे धडा घे, आता पुढच्या वेळी वागताना शाळा झालं ते सोड. भगवंत असले बारीक सारीक हिशेब करत बसत नाही. तो म्हणतो चल सोडून दे, आपण पुढे, आता तू सोडत जा. हे आम्हाला जन्मभर तो शिकवतो. आमच्यामध्ये असणारे जे व्युत्थान संस्कार आणि निरुद्ध संस्कार, ते जे निरुद्ध संस्कार आहेत
ते आम्हाला प्रतिक्षणी शिकवत, कोणाचं बाहेरून मार्गदर्शन नको. गुरु कालेन अनवच्छेदा असं त्यांनी वर्णन केलं की कालाच्या अतीत असणारं गुरुरूप आमच्या हृदयामध्ये राहतच आहे आणि ते आम्हाला प्रतिक्षणी शिकवत आहे. आता ते शिकवून आम्ही ऐकलो नाही, आम्ही गेलो हा लोक सोडून. मग गेल्यानंतर आता काय करणार? आमचे संस्कार आणि आम्ही त्याप्रमाणे पुढे आमचं सगळी दिशा ठरली. पण जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत भगवंत त्याला कसं आणि किती त्याच्या पाठीशी उभं राहायचं भगवंत पाहतच. चांगल्या मनाने चांगलं कार्य करतो आहे आणि त्याला चांगला त्याचा परिणाम अपेक्षित आहे. तर असं आहे, कुणी व्यक्ती कुणाला हा परिणाम देऊ शकत नाही. मग लोक म्हणतील ही अंधश्रद्धा आहे, असेल, पण आमची ती प्रामाणिक श्रद्धा आहे की मोदींसारख्या माणसाला आणि सगळ्या आमच्या हिंदुस्थानातल्या कार्य करणाऱ्या त्या आमच्या फौजी लोकांना सुद्धा एक सर्जिकल स्ट्राईक कुणालाही न गमावता आणि वेळेची प्रत्येक गोष्ट अचूकपणे साधत बाहेर येणं हे कुणा माणसाचं काम आहे. त्याच्या मागे सत्पुरुष आहे, त्याच्या मागे भगवंत आहे, त्याच्या मागे चांगल्या प्रेरणा आहे. कारण का, जोपर्यंत तुमचं मन चांगलं आहे तोपर्यंत भगवंत म्हणतो मी तुमच्या मागे आहे. तसे हे सिद्धपुरुष जे फिरतात नाही, नवनाथ आहेत, आम्ही नाही नवनाथाची उपासना करत किंवा आमचा त्यांच्याशी काहीच संबंध नाही, यांचा आहे ना पण आमच्याशी. ते बघतात आम्हाला की बाबा कोण माणूस आहे, हा कसा वागतो, हा चांगला आहे. कारण ते असे सिद्ध पुरुष आहे. एकनाथ असे सिद्ध पुरुष आहे, ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असे सिद्ध पुरुष की ते या महाकारणामध्ये म्हणजे त्या आमच्या प्रकृतीच्या मूळ स्वाभाविक रूपामध्ये ह्या सबंध विश्वाला पाहतात. आणि मग आमचं काही भलं बुरं जे असेल ते तिथून त्यांना जर वाटलं की प्रत्यक्षात काही घडलं पाहिजे, म्हणजे नुसतं तिथून मार्गदर्शन नाही किंवा इथे राहून मार्गदर्शन नाही, प्रत्यक्ष याच्या जीवनात तसंही घडतं, तसंही घडवतात. म्हणून त्यांना सिद्ध पुरुष म्हणून ते सिद्ध आहेत. आता इथे ते जे वर्णन सांगताय ते कशाकरता सांगतायत आपल्याला की हे आसनावर बसलेलं साक्षात मूर्तिमंत तेज आहे. आणि ते म्हणतात हा काळ सुद्धा विहे कृतांतुगा, हा यमराज सुद्धा त्या देहाला कुठलं त्याच्यापर्यंत मृत्यू येणार, त्याच्यापर्यंत काय नष्ट होणार, काहीच होणार नाही, कधीच होणार नाही, ते कधीच असं असणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात वृद्धाप्युतरी बहुडे. म्हणाले अहो वृद्धा काळ जे आहे, वृद्धावस्था जी आहे ती बहुडे मागे फिरली. वृद्ध कुठला होतो तो, वृद्धावस्था राहिलीच नाही. तारुण्याची गाठी विघडे. म्हणाले तारुण्याचा जो गाठ, जी गाठ म्हणजे ग्रंथी, म्हणजे ती अडकवणूक, तिचं काय होतं, तिचा सुद्धा विघडे वियोग होतो, ती आपल्यापासून दूर निघून जाते. म्हणजे वृद्धावस्था माघारी फिरते, पुढे येतच नाही. तारुण्यावस्था आहे ती काय होते, आपल्याला सोडून जाते. मग लोपली उघडे बाळदशा. जी बाळ अगदी ज्याला निष्पाप निरागस असं जे बालकाचं स्वरूप आहे, ती जी बालदशा आहे ती दशा काय होते, लोपली उघडे, ती प्रकट होते बाळदशा. वयसा तरी येतुलवरी. म्हणाले वयानी तर कसा दिसतो, येतुलवरी, लहानसा दिसतो, एवढासा आहे. एरवी बळाचा बळार्थू करी, पण त्याच्या ठिकाणचं तेज, बळ, सामर्थ्य, पराक्रम आणि बलवानाला सुद्धा मागे टाकेल असा तो सामर्थ्यशील बनतो. धैर्याची थोरी निरुपम, त्याच्या ठिकाणचं धैर्य याची तर तुलनाच करता येणार नाही, त्याला कशाची उपमाच देता येणार नाही. कनकद्रुमाचा पालवी, रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती. आता म्हणाले कनकद्रुम म्हणजे सोन्याचा वृक्ष आहे, त्या सोन्याच्या वृक्षाला कोळी पालवी फुटली आहे. तर ती जी पालवी आहे रत्नकळिका नित्य नवी, आणि त्याच्या ठिकाणी रत्नाची जी कला, रत्नकळिका जी
रत्नाची कळी म्हणजे ती सुद्धा अजून कोळी, अजून लहान, फार सुंदर अशी ती रत्नाची कळिका किंवा रत्नाचं तेज, नित्य नवी, नित्य नूतन दिसणारं म्हणजे अत्यंत तेजस्वी, रत्नासारखं तेजस्वी असं नखे तैसी बरवी नवी निगती. पूर्वीची नखं गळून जातात, नवी नखं अशी जणू माणकासारखी नित्य तेजस्वी अशी नखं त्या ठिकाणी येतात. दातही आन होती, हे नखांचं होतं. दातही मूळची दाताची जी संबंध पेटी आहे वरची खालची ती बाजूला जाते आणि तो जो असणारा जोड वरचा खालचा तो निघून जातो. परी अपाड साने जती म्हणाले अगदी अगदी कोळे, जसे दुधाचे दात असतात ना तसे म्हणाले अत्यंत लहान 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 अतिशय सुंदर मोठे सुंदर साने जती लहान होतात, उत्तम बनतात. जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची. तर ही जोड कशी असते किंवा ही जोडी कशी असते दातांची, जशा काही हिऱ्यांच्या पंक्ती आहेत वर आणि खाली असे मोठे सुंदर दात त्याचे बनतात. माणिक लियांची या कणिका. आता माणिक कलियांची या कणिका, माणिक लियांची या कणिका कसंही वाचताना फोडून वाचताना तर हे माणिक आहे आणि माणकांच्या कणिका. आता आपण तोही शब्द कायम लक्षात ठेवलाय. कणिका, भूमिका हे सगळं त्याचं लहानसं रूप आहे. कणी नाही म्हणायचं, कणिका म्हणायचं. आणि म्हणून ते म्हणाले कशा बारीक 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 त्याच्या कणिका आहेत. सावियाची अणुमानिया म्हणजे तैसिया सर्वांगी उधवती अणिया रोमांचिया. आता कसं आहे म्हणाले अगदी बारीक बारीक कण असे त्या माणकाचे. आमच्या साऱ्या शरीरावर जी रोमरंध्र आहेत ती रोमरंध्र कशी दिसतात. आमची रोमरंध्र एक तर कळतात नाही तर कळत नाहीत. आणि रोमरंध्रामधून जर रोम असले म्हणजे केस असले तर ते दिसतात. कुणाच्या परिस्थितीप्रमाणे आहे. उष्णकटिबंधातल्या लोकांची रोमरंध्र मोठी मोठी ठळक दिसतात. थंड कटिबंधातल्या लोकांची तशी नसतात, कारण शरीरातली उष्णता त्याच्यातून बाहेर जाईल ना. तिकडे शरीरातली उष्णता बाहेर पडावी याकरता बघा आपण दक्षिणेमध्ये मनुष्याला केसही भरपूर केस येतात त्या हातावर पायावर, त्यांचे ते रोमही मोठे 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 रोम असतात. ते म्हणाले की ह्या अगदी बारीक 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 कणिका आहेत आणि जणू काही त्या अवयवांच्या ठिकाणी सर्व अंगावरती अशी बारीक बारीक माणकाची टोकं आली आहेत असा सगळा देह दिसतो. एकदम बारीक 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 टोकं आहेत माणकांची. असा त्याच्या देहावरती रंग तर चंपक कळिकेचा आहे. तर त्या चंपक कळिकेच्या रंगावर पुन्हा काय आहे तर असे माणकांचे इतके देखणे रोम आहेत. आणि इथे करचरण तळे जैसी का रातोत्पले नेहमीचा दृष्टांत आहे. हात आणि पाय हे कमळांसारखे आहेत, सुंदर अशी कमळं, अगदी ज्याला आपण लाल असं कमळ. पाखाळी होती डोळे काय सांगू म्हणाले, डोळे किती स्वच्छ असतात काय सांगू म्हणाले तुम्हाला त्या डोळ्यातली स्वच्छता. निडाराचे नि कोंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवणी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. म्हणाले हे कसे आहेत तर म्हणाले परिपूर्ण दशेला आलेलं आहे. काय आलेलं आहे शिंपला आणि शिंपल्यातला मोती. आता त्या शिंपल्यामध्ये त्या मोत्याची इतकी सुंदर वाढ झाली आहे की तो मोती आता त्या शिंपल्यात मावत नाही. तो मावेनासा होतो म्हणून तो शिंपला अलगद उलगडतो. तर ह्याचे डोळे कसे आहेत, ह्याच्या डोळ्यांच्या दोन पाती कशा आहेत, त्याचे अर्धोन्मीलित डोळे कसे आहेत त्याचं वर्णन केलं आहे. जशी काही शिंपल्यामधून सहज उकललेल्या शिंपल्यामधली ती जी मोक्तिक आहे, तो जो मोती आहे, त्याप्रमाणे पाखाळी होती डोळे काय सांगू म्हणाले. असे स्वच्छ सुंदर डोळे आणि इथे त्यांचं संपुट म्हणजे शिंपल्यांचं म्हणजे डोळ्याच्या पातींचं. निडाराचे नि कोंदाटे मोतीये नावरती संपुटे
आता तो मोती आवरत नाही म्हणून ते मोठे होतात. तैसी पातीची कवळी कवळीये न समाये, दिठी जाकळोनी निघे पाहे, आधिलीच परी होये गगना कळीती. म्हणाले दृष्टी आधीचीच आहे, परंतु आता ती ह्या दोन पात्यांमध्ये म्हणजे ह्या दोन असलेल्या पापड्यांच्या ठिकाणी मावत नाही, म्हणून ती व्यापकपणाने बाहेर येण्याचा प्रयत्न करते, पात्यांना पूर्णपणाने सामावून. आधिलीच परी होय, आधीचीच आहे, पण तरी सुद्धा गगना कळीती, गगनाला कवटाळणारी आहे. सर्व तिला दिसतंय. तिच्या स्वच्छ दृष्टीला त्रिकाल त्रिलोक सर्व काही, तिला सगळ्याचं ज्ञान आहे त्या दृष्टीला. त्या दृष्टीपुढे एक व्यक्ती दिसली तर तिची कुंडली तिला काय अवघड आहे. त्या दृष्टीला सगळं दिसतंय, मागच्या जन्मात कोण, त्याच्या मागचे किती जन्म, त्याच्या पुढं काय, या जन्मात काय, सर्वच्या सर्व पाहण्याचं सामर्थ्य आहे त्याच्याकडे. आणि म्हणून ऐके देह होय सोनियाचे, परी लाघवये वायूचे. देह सोन्याचा होतो, पण हलकेपण मात्र वायूसारखं येतं, जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही. ज्या ठिकाणी पृथ्वी आणि जल याचा अंश शिल्लक राहत नाही. इथे थांबू आपण आता.